चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक. आटपाट नगर होते. त्या नगरात एक गाव होते. गावात एक म्हातारी राहत होती. तिला मुलीची आठवण झाली, पण मुलगी दुसऱ्या गावात राहत होती. त्या गावात जाण्यासाठी वाट होती जंगलाची, म्हणून म्हातारी लवकर निघाली. काठी टेकवत टेकवत म्हातारी रस्त्याने निघाली. वाटेत तिला भेटला कोल्हा. कोल्हा म्हणाला, म्हातारे म्हातारे, मी आता तुला खातो. पण म्हातारी धीट होती, घाबरली नाही. ती कोल्ह्याला म्हणाली, मी म्हातारी तर आहेच, पण मला खाऊन तुझं पोट भरणार नाही. त्यापेक्षा तू थोडं थांब. मी लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग तू मला खा. कोल्ह्याला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी पुन्हा काठी टेकवत टेकवत चालू लागली. तो वाटेत तिला भेटला वाघ. वाघ म्हणाला, म्हातारे म्हातारे, मी आता तुला खातो. मी म्हातारी तर आहेच, पण मला खाऊन तुझं पोट भरणार नाही. त्यापेक्षा तू थोडं थांब. मी लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग तू मला खा. वाघाला म्हातारीचे म्हणणे पटले. म्हातारी पुन्हा काठी टेकवत टेकवत पुढे निघाली. लेकीच्या घरी पोहोचली. लेकीकडे 8 दिवस राहिली. लेकीने तिला तूप रोटी व चांगले पदार्थ खाऊ घातले. म्हातारी मस्त जाडजूड झाली. आता म्हातारीला तिच्या घरी जायचे होते. मग तिला जंगलातील वाघ व कोल्ह्याशी झालेले बोलणे आठवले. ती विचार करू लागली. तिने सगळी हकीकत लेकीला सांगितली. मग लेकीने तिला भोपळा दिला आणि सांगितले, हा भोपळा घे, वयात बसून जा. वाघाला कोल्ह्याला दिसणार नाही. म्हातारी भोपळ्यात बसली आणि निघाली. पण भोपळा पाहून वाघाला संशय आला. वाघाने भोपळा अडवला. वाघ भोपळ्याला म्हणाला, भोपळ्या भोपळ्या, तू म्हातारी पाहिलीस का? भोपळ्याच्या आतून आवाज आला, म्हातारी पितारी मला नाही माहीत. चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक. भोपळा पळू लागला. थोडा पुढे गेल्यावरती वाटेत कोल्हा भेटला. तो म्हणाला, भोपळ्या भोपळ्या, थांब, तू म्हातारी पाहिलीस का? भोपळा म्हणाला, म्हातारी पितारी मला नाही माहीत. चल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक. भोपळा पळू लागला. पण वाघाला आणि कोल्ह्याला भोपळ्याच्या आवाजाचा संशय आला. ते भोपळ्याच्या मागे धावू लागले. त्यांनी भोपळा अडवला व भोपळ्यातून म्हातारीला बाहेर काढलं. मी खाणार, मी खाणार, म्हणून दोघे भांडू लागले. मग म्हातारी म्हणाली, तुम्ही दोघे आधी ठरवा कोण आधी खाणार. वाघ आणि कोल्हा भांडत बसले. त्यांचे भांडण पाहून म्हातारी भोपळ्यात बसली आणि आपल्या घरी सुखरूप पोहोचली.